नागपुरातील ओबीसी आंदोलकांची मंत्री अतुल सावे घेणार भेट। सावेंच्या भेटीनंतर ओबीसींच्या साखळी उपोषणाची सांगता होणार असल्याची माहिती। जीएसटी बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब। 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू होणार। आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही। जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार। जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोदी सरकारचा निर्णय। ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळांसह पंकजा मुंडे, गणेश नाईक आणि गुलाबराव पाटील उपसमितीत। नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह कारखान्यात भीषण स्फोट। एका कामगाराचा मृत्यू। स्फोटापूर्वी कामगार बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता। कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट। हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू तर जम्मूमध्ये अचानक आलेल्या ढगफुटीत अडकलेल्या 40 जणांना हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं रेस्क्यू। यमुना नदीला आलेल्या पुराचा राजधानी दिल्लीला फटका। अनेक सखल भागात शिरलं पाणी। 10,000 लोकांना केलं स्थलांतरित। निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार बंद। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सहपत्नीक वर्षावर भेट। मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। आणि वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर। आज मुंबईत होणारा पक्षप्रवेश लवकरच पुढील काही दिवसात होणार असल्याची माहिती। पक्षप्रवेश लांबणीवर गेल्याचं कारण मात्र गुलदस्त्यात। फास्ट 100 नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे। दुपारी 12 वाजता संविधान चौकातील साखळी उपोषण स्थळी जाऊन अतुल सावे उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत। अंतरवाली सराटीतील ओबीसी उपोषणाचा 4था दिवस आहे। मात्र उपोषणाची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय। मनोज जरांगे आणि आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेद्वारे करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। आंदोलनादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि त्याची भरपाई कोण देणार याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करा असे निर्देश देण्यात आले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील विशेषतः दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते। यात व्यापाऱ्यांचं सुमारे 100 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं व्यक्त केलाय। कामगार टंचाईवरती मात करणं, उद्योगांची कार्यक्षमता वाढवणं तसंच राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होऊन विदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी या हेतूनं राज्य मंत्रिमंडळानं कारखाने आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केलेली आहे। यापुढे दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रतिदिन 9 तास तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला प्रतिदिन 12 तास काम करावं लागणार आहे। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 5 मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी आणि 2 स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्तानं बूस्टर मिळाला आहे। मुंबई महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे, व्यावसायिक जागा तसंच काही निवासी बांधकामं बाधित होत आहेत। त्यामुळे प्रकल्प बाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरं मिळावीत अशी मागणी होत होती। महापालिकेनं 2009 मध्ये याबाबत धोरण आखलं होतं, मात्र ते कालबाह्य झाल्यामुळे आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आलंय।
गणपती विसर्जनासाठी गिरगाव इथे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याचं लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बुधवारी चर्नी रोड स्थानकावरील मुंबई लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात आणि विशेष सेवांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. याबाबत अधिकृत निवेदनही जारी केलंय. यावेळी मध्यरात्री चर्चगेट ते विरार दरम्यान 12 अतिरिक्त लोकल चालवल्या जाणार आहेत. पेण इथे दिवा सावंतवाडी रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत करण्यात आलाय. तब्बल 5 वर्षांनी हा थांबा दिल्यामुळे पेणकरांचा प्रवास सोयीचा होईल. सोबतच दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला रोहा इथे थांबा देण्यात आलाय. राज्यातील तब्बल 52 रेल्वेगाड्यांच्या थांब्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 5,100 कोटी रुपयांचा असून 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षण सेवक पदावरती नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. टीईटी गैरप्रकारात उमेदवारावरती गुन्हा नोंदवण्यात आल्याचं किंवा 6 आरोपी असल्याचा अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबत, तसंच उमेदवारावरती गुन्हा नोंदवला नसल्यास किंवा 6 आरोपी असल्याचा अहवाल नसेल तर उमेदवाराकडून शपथपत्र घेण्याचे निर्देश देण्यात आले. टोमॅटोचे दर पुन्हा गडगडले असून सध्या काही भागात तो केवळ 40 ते 50 रुपये किलो दराने विकला जातोय. मागील महिन्यात हा दर 90 ते 100 रुपये प्रति किलोच्या घरात होता. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर भर बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांवरती बरसले. हे तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुम्ही सत्ताधाऱ्यांची कामं करणार आणि विरोधकांची कामं करणार नाही का? असे खडे बोल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच यावेळी त्यांनी हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झालाय. प्रारूप प्रभाग रचनेत एकूण 20 प्रभाग करण्यात आले असून 4 सदस्यांचे 18 तर 30 सदस्यांचे 2 प्रभाग करण्यात आले. प्रभाग रचना पाहण्यासाठी मुख्यालयात गर्दी झाली होती. धाराशिव शासकीय सेवेत कायमस्वरूपी करा, तसंच आरोग्य विभागानं काढलेला मागचा GR त्याची अंमलबजावणी करा या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी मागील 17 दिवसांपासून संपावरती आहेत. त्यामुळे आरोग्य विभागानं कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्याचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला. सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांची बदली करण्यात आली. ही बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शनं केली. जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावात रूट मार्च काढण्यात आला. यावेळी शांततेत सण साजरे करा असं आवाहन करण्यात आलं. गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी कोकणकर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. चिपळूणमधील बहादूर शेख नाका ते गुहागर बायपासमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली. याचा फटका कोकणकरांना बसतोय. सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक संपन्न झाली. तत्काळ मराठा समाजाचा शासन आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. ओबीसी डीएनए असलेल्या भाजपनं आता अन्याय करायला सुरुवात केली आहे का असा सूर ओबीसी समाजाच्या बैठकीत उमटला. पंढरपूरच्या करमाळा पोस्ट ऑफिस कार्यालयात जनशक्ती शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन सुरू होतं. महिला शेतकरी वर्षा ढवळे यांची पोस्टात 5 लाख रुपयांची ठेव असून त्या वारंवार मागणी करून देखील मिळत नसल्यामुळे आंदोलन केले गेले. जळगाव जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून दमदार पावसाला हजेरी लावली असून आज आणि उद्या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर आज दिवसभरात अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्याचसोबत उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसोबतच जोरदार सरींची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय. नागपूर शहरात बुधवारी सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. 1 तास धुवाधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते. राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरलेत. मोठ्या धरणातील पाणीसाठा 93.12% गेलाय. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83% तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% गेलाय. भुसावळमध्ये गांधीधाम एक्सप्रेसमध्ये 9 लाखांचा गांजा पकडण्यात आला. पोलिसांनी ओडिशातील 3 बेड्या ठोकल्या.